स्वागत आहे मित्रांनो आपल्या निक रिवाज किचन या कुकिंग चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत पनीर चिली. यस, अगदी हॉटेल पद्धतीनं 1 किलो पनीर, त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल मिरची मॅरिनेट करून ठेवणार आहोत, 3 चमचा कॉर्नफ्लॉवर, त्यामध्ये 3 चमचा मैदा. त्यामुळे कोटिंग तयार व्हायला मित्रांनो चांगलं कोटिंग होतं ना, पनीरचे आपले तुकडे होत नाहीत. चांगलं हलवून घ्यायचं, एक हलक्या हाताने हलवून घ्यायचं, नाहीतर पनीरचा चोरा चोरा होईल. थोडंसं पाणी शिडकायचं आहे, जास्त पण नाही टाकायचं. थोडं पाणी शिडकून एक अर्धा पाऊण तास ठेवून द्यायचं त्याला. नंतर हे साहित्य दिलेलं बघा स्क्रीनवरती. गॅसवरती तेल तापवून आपण जे पनीर मॅरिनेट केलं होतं ते पनीर जरा तळून घ्यायचं. आता लो फ्लेमवरती एकदम छान कलर येईपर्यंत फुटून द्यायचं नाही बिलकुल बी. यस. आता दुसऱ्या कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेलं लसूण एकदम बारीक चुरा करायचा. येस, खूप पण बारीक नाही करायचं, पेस्ट नाही करायची. अशा पद्धतीने जसं व्हिडिओत बघताय त्या पद्धतीनं येस याला आता परतून घ्यायचं आहे. मित्रांनो, हिरवी मिरचीचे असे तुकडे काप छान लागतात, साईज छोटी मोठी करू शकता. आता यामध्ये आपण स्लाइस केलेला कांदा, येस बघा अगदी छान पद्धतीनं. येस, तुम्ही क्वांटिटी कमी जास्त ठेवू शकता. आता यामध्ये शिमला मिरची, ढबू मिरची अशी परतायची आहे. काळी मिरी पावडर अर्धा टेबलस्पून, अर्धा चमचा मीठ, रेड चिली सॉस 2 टेबलस्पून, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस 2 टेबलस्पून. येस, आणि टोमॅटो सॉस. येस मित्रांनो, आता एकजीव करून घ्यायचं, असं हलवायचं चांगलं. आता ते पनीर आपण जे तळून ठेवलं होतं, फ्राय केलं होतं, झालं मित्रांनो. येस, आता कांदा, आपण कांद्याची पात केलेली. आता 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, यामध्ये पाणी टाकून घ्यायचं थोडंसं. येस, अशा पद्धतीनं यामुळे एक रिचनेस आपल्या चिकन चिलीला मिळणार आहे, सॉरी पनीर चिलीला मिळणार आहे. येस, कांदा चिरून घेतलेला आहे, वरून असा स्मॅच करून येस परतून घ्यायचं आहे. हा, झालं आपलं पनीर चिली रेडी, अगदी रेस्टॉरंट स्टाईलने. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.